हां. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काळजात राहते आमुच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग उगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा. तुफान मातीचा राजा. भागाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागली. मात्र अवघ्या 50 वर्षात शिवरायांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भर आहे. चीनच्या भिंतीला आपण एक जगातील आश्चर्य मानतो, पण हे काय नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या नावावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, पण मला असे वाटते खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. ते नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाटतात आणि शरीरात 100 सिंहांची ताकद निर्माण होते आणि शरीरात वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलेज दाट करून सांगा मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब. जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 वेद, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा मराठा वन मॅच शिव. हे एकच राजे शिवराय माझे. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. 1607 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1500 माणसांसोबत. वेळात वीर मराठे दौडले सात, या वीरांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव होते शाहिस्तेखान बुर्जे होते. याच खानानं शिवाजी महाराजांच्या अहिल्याचा प्रसंग नव्हतं म्हणून याच भुजीत घटना नोंदवली होती. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे, तसे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, भाईजान मेरी बेटी लापता है. नंतर शाहिस्तेखान म्हणाला, बोटे छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करीत म्हणाला, शिवबाची माणसं तिला पळवणारच नाहीत आणि जर पळेल असेल तर बेफिक्र राहा. तो शिवाजी पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास महाराजांच्या चारित्र्यावर. मित्रांनो, हे सांगायचे तात्पर्य एवढेच, आज समृद्ध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथल्या एका पिंपात लपलेली होती, ती पुन्हा सापडली. शिवाजी महाराजांना क्रिवार मुजरा. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा धडा अभिमानाने शिकवला जातो आणि अनेक देशांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो. पण आमचे दुर्दैव आहे की आमच्याकडे शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमी जन्माला येण्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या की. शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. जेव्हा अफजल खान मारला गेला, शिवाजी महाराज प्रतापगडावर आले, तेव्हा मासाहेब जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले रे शोभा? महाराज उत्तरले आणि म्हणाले, अफजल खान मारला गेला मासाहेब. नंतर जिजाऊ म्हणाल्या, त्याचे प्रेत कुठे आहे? महाराज उत्तरले आणि म्हणाले, त्याचे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. नंतर काय म्हटले असेल हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होती. आता अफजल खानही संपला, वैरही संपली. आता कोण्या खोलल्या कुत्र्याने तुझे राज्य तोडावे हे शोभणार नाही. म्हणून तुझे तिथे दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथे स्मारक बांध. शिवाजी महाराजांनी जिजाऊंनी सांगितले तसे केले. तिथे एक कबर बांधली. नंतर 16व्या शतकात शिवनेरी एक तारा चमकला. तोच पुन्हा रयतेचा वाली 16व्या शतकात शिवनेरी एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी श्री सिंह जन्मला